संच मान्यता संदर्भात 15 मार्च 2024 रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। संच मान्यतेच्या ज्या जाचक अटी आहेत त्या पटसंख्येवर आधारित आहेत। पटसंख्या ही 9वी आणि 10वी संदर्भात 20 ही पटसंख्या ग्राह्य धरली आहे। ग्राह्य धरून चालेल, पण 9व्या वर्गात 20 मुले असले आणि 10व्या वर्गात 19 मुले असेल तर त्यांना 0 पद दिले आहे। हेच नव्हे तर काही शाळांमध्ये 9व्या वर्गामध्ये 40 मुले आणि 10व्या वर्गामध्ये 18 मुले आहेत, त्यांना सुद्धा 0 पद दिलाय। अशा कठोर निर्णयामुळे ते 40 विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामीण भागामध्ये सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेत आहेत, परंतु अशा संच मान्यतेमुळे तिथे शिक्षक ऍक्सेस झाले आहे। ऍक्सेस झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आज अंधारमय दिसत आहे। त्यामुळे शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय का असा प्रश्न मुख्याध्यापक संघाने उपस्थित केलाय। या संच मान्यता विरोधात अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज अमरावती येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक कार्यालयाच्या परिसरामध्ये घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले आणि शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे यांनी दिलाय। 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यता संदर्भात एक GR काढला आहे। त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण त्या संच मान्यतेमधल्या ज्या काही जाचक अटी आहेत त्या पटसंख्येवर आधारित आहेत आणि पटसंख्या ही 9वी 10वीच्या संदर्भामध्ये 20 ही पटसंख्या त्यांनी ग्राह्य धरलेली आहे। ग्राह्य धरून चालेल, परंतु 9व्या वर्गात जर 20 मुलं असेल आणि 10व्या वर्गात जर 19 मुलं असेल तर त्यांना 0 पदं दिलेली आहेत। हेच नव्हे तर काही शाळांमध्ये 9व्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत आणि 10व्या वर्गामध्ये 18 मुलं आहेत, त्यांनाही 0 पदं दिली आहेत। मग त्या 40 विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? तळागाळातले सगळे विद्यार्थी ग्रामीण विभागामध्ये, झोपडपट्टीमध्ये, डोंगराळ विभागामध्ये सगळे विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत आणि अशा संच मान्यतेमुळे ते 0 पदं झाल्यामुळे तिथील शिक्षक हे एक्सेस झालेले आहेत आणि एक्सेस झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आज अंधारमय दिसते आहे। शासनाने हा काही घाट आहे शाळा बंद करण्याचा, याच्या विरोधात आमचं आज हे आंदोलन शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांच्यासमोर जिल्हा मुख्याध्यापक संघ अमरावती यामार्फत हे आंदोलन इथं आम्ही करत आहोत। यापुढे जर अशा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही सगळे अमरावती जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक मुख्याध्यापक संघातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग हे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।